ये चल 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 ही बघा, ही मित्रांनो रानटी केळ आहे. तर याची पण पानं घेऊन जातात. श्रावणातून उपवासाला वगैरे याची पानं वापरली जातात. बघा केवढं मोठं पान आहे. आता ही फाटलेत वाटतं. हे बघा गावठी केळ आहे. ही ग्रामपंचायतीतून घाटी बांधलेली आहे मित्रांनो. आई बरोबर जातोय पर्यावरती. तुमच्याकडे व्हाळ वगैरे म्हणत. हे बघा मित्रांनो, ही सारवड बघा. कमेंट करून सांगा तुमच्याकडे गणपतीला वापरतात की नाही, म्हणजे बांधतात की नाही. मंडपीला बांधतात सारवड. थोडीशी मळबी आली आहे मित्रांनो. तर नमस्कार मित्रांनो, कोकणी चेतन ब्लॉग्स या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि वाजलेत सकाळचे आत्ता 9:30 वाजलेत आणि आई जाते पर्यावरती कपडे वगैरे धुवायला. तर म्हटलं आई बरोबर सोबत जाऊया, पण आई एकटीच गेली होती. तर म्हटलं पाठवून येतो मी. तर माझ्या यूट्यूबचं नवीन नाव मी टाकलं आहे, कारण थोडंसं नावामध्ये चेंज केलं आहे. पहिलं भटकंती विथ चैत्य कोळेकर होतं आणि आता मी नाव चेंज केलं आहे. आणि पाठचं वातावरण बघा, इकडे पाऊस भरपूर भरला आहे. तर चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा. अशाच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. पर्यावरचा आवाज येतोय, कारण पावसाचं श्रावण महिन्यातून येतोय जातोय, त्याच्यामुळे पर्यावरती जास्त पाणी नसेल. कुत्रा वाटतं पुढे गेलाय वाटतं. मला बघितल्यावरती आला तो. सकाळचा नाश्ता वगैरे झाला आणि म्हटलं आईसोबत जाऊया. हे बघा मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल हे विहिरीच्या बाजूला असतं. हे असं वडलं ना तर मस्त फूल तयार होतं. हे बघा, का आम्ही असं पाण्यात सोडून द्यायचं. तर बाजूला विहीर आहे. हे बघा, पाणी बघूया विहिरीमध्ये. हे बघा मित्रांनो, चकचकीत पाणी आहे एकदम. जास्त या विहिरीचा वापर होत नाही, पण पावसातून पाणी भरलंय. चला जाऊया. आई पुढे गेले, आई वाट बघत असेल. शक्यतो मित्रांनो पर्याच्या साईडला विहिरी बांधल्या जातात आमच्या इकडे कोकणामध्ये, कारण वरती कातळ भाग असल्याने त्याच्यामुळे पाणी वगैरे भेटत नाही. पर्याच्या साईडला वगैरे विहीर खणली ना की थोडंफार पाणी मिळतं. मग पायपाच्या साहाय्याने आम्ही वरती घेऊन जातो. बघा फणस होता इथे मित्रांनो, आणि पूर्ण फणस आहे ना तो पूर्ण खाली पडला, कारण वीज लागली त्या फणसाला आणि पूर्ण सुकला आणि उकळून खाली पडला होता. तर आता तिथे काही नाही, पूर्ण वारूळ झालंय. रान पण भरपूर वाढलं आहे. आता गणपतीच्या टायमाला गणपती घेऊन येतील इकडे, त्यावेळी बेनतील. बघा
हे सगळं उमराटाचं पाणी आहे मित्रांनो. बघा आई, हा बघ आला. कुठे गेला? याच्या अंगावर असं काय झाला? हळद लावायला लागेल काय माहित. बघा आळू खाऊ रुजलाय बघा. या आपला आळू मित्रांनो, कोंब पण चांगलं आलं आहे का, खाऊ रुजलाय बघा. यावर्षी दगडातला आळू बघू गावला नाही मित्रांनो. दगडातला आळू असेल इथे कुठेतरी, दगडातला आळू इथे कुठेतरी बघा. या बघा थोडासा ढेर फुटलाय दगडातला आळू. आणि झाडावरचा आळू असता तो मित्रांनो वेगळा असता. ही कारेटणीची वेल, कारेटणीची वेल, फुलं पण आली आहेत. हे खेकडे वगैरे पकडण्यासाठी एकदम मस्त काम करून जाते. सागवान पण बऱ्यापैकी झालेत मित्रांनो. हे बघा बऱ्यापैकी पाणी आहे. हे बघा हा इकडे पर्याय आणि इथे विहीर आहे. मला बोललो होतं ना की विहिरीच्या साईडला पर्याय नेमका असतो इकडे. असं सिमेंटने बांधून घेतलेलं आहे. जास्त पाणी आलं की पर्यावरती खाली पाणी जाईल. इकडे आमचे गणपती वगैरे बुडवतात मित्रांनो. आता इकडे साफसफाई करायला लागेल थोडीशी. गणपती आम्ही वरून आणतो खाली. आमची तिकडे विहीर आहे, तिकडे आता अडचण झाली थोडीशी, साफसफाई करायला लागेल. बाकी बघा वरती बागेची वगैरे झाडणी केलेली आहे, म्हणजे झाडवळ मारलेली आहे. शक्यतो आमच्या कोकणामध्ये बागा वगैरे असतात त्यांची पावसामध्ये झाडवळ वगैरे मारावे लागते. बघा आई एकटीच आहे त्याच्यामुळे एकटा झालो. मित्रांनो आमच्या व्हाळात खेकडे वगैरे काय एवढे जास्त भेटत नाही, कारण बंधारे वगैरे बांधल्यामुळे आमच्या व्हाळात जास्त खेकडे वगैरे नाही चढत. तर छोटासा व्हाळा पहिले वगैरे भेटायचे खेकडे, आता त्याप्रमाणे कमी आहेत. आणि शक्यतो वरती हायवेचं काम झाल्यापासून तर आमच्या व्हाळाला खेकडे वगैरे जास्त भेटत नाहीत. का पहिले तर आम्ही इथे खेकडे वगैरे खूप पकडायचो, पण आता बंधारे वगैरे बांधले त्याच्यामुळे खेकडे वरती चढत नाहीत. मित्रांनो हे बघा छोटासा खेकडा भेटलाय. साईज मीडियम आहे.
डेंगे घडले दोन्ही. मीन गाडी डेंगे असतात ना, दोन्ही गळलेले आहेत मित्रांनो. तर ह्याला देऊया सोडून. हा बघा जा, गेला गेला तिकडे गेला. तर मित्रांनो फायनली आलो आहे घरी. आणि व्हिडिओ कसा वाटला छोटासा तर नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर बाय बाय. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.